छत्रपती संभाजीनगरातील महावीर चौकात धक्कादायक घटना घडली। वाहतूक नियमन करत असलेल्या अंमलदारांवर एका रिक्षा चालकाने रिक्षा चढवली। अचानक झालेल्या या धडकेत अंमलदार खाली कोसळले, मात्र चालक यानंतरही थांबला नाही। त्याने पुन्हा अंगावर रिक्षा घालण्याचा प्रयत्न केला। या प्रयत्नात अंमलदार रिक्षाच्या खाली अडकले आणि चालकाने त्यांना सुमारे 20 फुटांपर्यंत फरफटत नेले। जखमी झालेल्या वाहतूक अंमलदारांचे नाव तुकाराम टाकसाळे असे आहे। या प्रकरणी रिक्षा चालकाविरोधात वेदांत नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपीचा शोध घेऊन त्याची धिंड आज बाबा पेट्रोल पंप महावीर चौक ते रेल्वे स्टेशन पर्यंत काढण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी दिली। काल जे आहे तर ट्रॅफिक पोलिसांच्या अंगावर गाडी टाकून त्यांना गंभीर जखमी करून जो व्यक्ती पळालेला होता त्याच्या संदर्भात जे आहे तर पोलीस स्टेशन वेदांत नगर येथे 209 नंबरच्या CR नुसार गुन्हा दाखल केलेला आहे। 109 BNSच्या सेक्शननुसार गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामध्ये सदरच्या आरोपीला आम्ही रात्री 1 वाजता ताब्यात घेतलेला आहे। सदरच्या आरोपीला माननीय कोर्टासमोर हजर केले असता 3 दिवसाची PCR त्याच्यामध्ये मिळालेली आहे आणि त्यामध्ये जे आहे तर सदरची जी आहे ऑटो रिक्षा ती आम्ही जप्त करत आहोत। तरी माझं जे आहे सर्व ऑटो रिक्षावाल्यांना आव्हान आहे की त्यांनी जे आहे अशा पद्धतीचे बेशिस्त वर्तन जे आहे शहरामध्ये करू नये। माननीय CP सर, माननीय DCP मॅडम, DCP सर सगळे जे आहेत आणि ACP सर यांच्या सर्वांच्या यांच्यावर जे आहे लक्ष आहे आणि जर अशा पद्धतीने बेशिस्त वर्तन करणार असेल तर त्यांच्यावर कडक शासन करण्यात येणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।